राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। दिघा विभागातील आम आदमी पार्टीचे नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदार यांनी विविध समस्या व जनितार्थ कामे होण्यासाठी महापालिका एच विभागाला 1 वर्षापासून निवेदने दिलेली होती। त्या समस्या व कामांची योग्य दखल न घेतल्यामुळे एच विभागात त्यांनी मंगळवारी दिनांक 30 जानेवारीला मुंडन करत महापालिकेचे लक्ष वेधले। दिघा एच विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास गायकवाड, कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, अभियांत्रिकी विभागाचे जोशी, जयमाचे होलगीर व विद्युत विभागाचे सुहास पाटील यांनी आपचे युवा अध्यक्ष संतोष केदारे, आपचे नवी मुंबई अध्यक्ष दिनेश ठाकूर व उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी व कार्यकर्ते यांच्यासह दिनांक 31 जानेवारीला 4 ते 6 वेळात चर्चासत्रात भाग घेतला। अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आम्ही जनतेसाठी आहोत व लवकरात लवकर जनहितार्थ व आरोग्यविषयक कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सदर कामे वेळेत मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा युवा अध्यक्ष संतोष केदार यांनी दिला आहे। प्रतिसाद दिला आणि महत्त्वाच्या कामांना त्यांनी मार्गी लावण्याचं आश्वासित केलं आहे। काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी संतोष केदारे, आम आदमी पार्टी नवी मुंबई युवा अध्यक्ष। आज आम्ही महानगरपालिकेमध्ये यासाठी उपस्थित राहिलो कारण मी गेली अनेक दिवस, महिने आणि वर्ष काही निवेदनाला माझ्या झालेलं आहे। तर त्या निवेदनाची कामं जी आहे ती होत नव्हती। काही राजकीय दबाव असेल किंवा अधिकारी जे आहेत पालिकेचे, ते पालिकेचे अधिकारी आम्ही त्यांना पालिकेचं समजतो, परंतु ते पालिकेच्या माध्यमातून काम करतायत का नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। त्यामुळे आज जे कार्यकारी अभियंता आहेत सोनवणे साहेब, ते या ठिकाणी उपस्थित राहिले। आमचे विभाग अधिकारी, त्यानंतर इथले जे इंजिनियर आहेत जोशी साहेब, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर जे दिवाबत्ती विभागाचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या सर्व लोकांसोबत अत्यंत चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की आम आदमी पार्टी हे सामान्य लोकांसाठी काम करते आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या हिताचीच कामं याच्यापुढे देखील होतील, त्यासाठी आम्ही निवेदनं जर देत असू आणि महापालिकेचा उद्देश जर सामान्य लोकांनाच न्याय देणे असेल, त्यांच्या बेसिक नीड्स, त्यांच्या जर मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच असेल, तर आम्ही दिलेले निवेदन जे आहेत हे सुद्धा लोकांच्या हिताचेच आहेत। मग याच्यावरती कामं का होत नाहीत हा आमचा प्रश्न होता। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज मी काल मुंडन आंदोलन या ठिकाणी केलं। आता 3 विषय असे त्याच्यामध्ये आहेत, जो दिघा नाक्यावरती महिलांसाठी, ज्या महिला आमच्या माय मावल्या ह्या याच्यामध्ये उन्हामध्ये, पावसामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तिथे उभ्या राहतात आपल्या मुलांना घेऊन शाळेसाठी, त्यांना म्हणजे बऱ्याच वेळ त्या ठिकाणी उभा राहावं लागतं, तर त्या ठिकाणी त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून एक आसरा शेड महिलांसाठी उभा राहावा ही आमची मागणी होती। त्यानंतर शौचालयाच्या समोर अत्यंत घाण आहे, तिथे गटर बनवली पाहिजे, ज्याच्यामधून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय नागरिकांच्या, तर तो विषय होता। त्यानंतर जे असामाजिक तत्व आहेत, अंधार असल्यामुळे खूप वाईट प्रवृत्तीची जी लोक आहेत किंवा सामाजिक तत्व आहेत हे त्यांना वाव मिळतो वाईट काम करण्यासाठी, त्यामुळे प्रत्येक दिघा विभागामध्ये हा चाळीतला एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक चाळीचं सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपण जे दिवाबत्तीची व्यवस्था करावी, जेणेकरून अशा घटना पुढे घडणार नाहीत, चुकीचे कामं होणार नाहीत। या अशा पद्धतीची जे तातडीची कामं त्यांना आता सांगितलीत करायला। त्यानंतर विष्णुनगरच्या काँक्रिटीकरणाचा विषय असेल, आनंदनगरच्या काँक्रिटीकरणाचा विषय असेल, गणेशनगरच्या काँक्रिटीकरणाचा विषय असेल, आंबेडकर नगर स्मशानभूमीच्या बाजूच्या काँक्रिटीकरणाचा विषय असेल, ते असे काँक्रिटीकरण करणे आणि बरेचसे विषय आम्ही त्यांच्या आज निवेदन दिलेलं आहे। तर ह्या मूलभूत कामासाठी लवकरात लवकर ते कामं होतील, मार्गी लागतील अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे जर 15 तारखेपर्यंत हे जे 3 कामं आहेत ते झाले नाही तर मी उपोषणाला सुद्धा या ठिकाणी बसणार आहे। आम्हाला याच्यामध्ये कुठलाही राजकीय आमचा हेतू नाही आहे, परंतु आमचे जे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आहेत दिनेशदादा ठाकूर आणि त्यानंतर आमचे नवी मुंबईचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत देवराम सूर्यवंशी साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे। याच्या पुढे त्यांनी जर मार्गदर्शन केलं तर मी जनतेसाठी कुठल्याही आंदोलन करण्यासाठी तयार आहे। आपण या ठिकाणी पाहिलं, अतिशय जनहितार्थ त्यांनी महापालिकेला जागा केलेलं आहे आणि महापालिका आजच्या या चर्चासत्रातून जागी झालेली आहे। त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे आणि नक्कीच भविष्यात हे कामं मार्गी लागतील आणि जनतेसाठी आम आदमी पार्टी ही नेहमीच शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, महिलांसंबंधी नेहमीच अग्रेसर राहिले आहे। सर, काय सांगाल? संतोष केदारे यांनी उचललेलं पाऊल नक्कीच महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपलं आम आदमी पार्टीकडून कशा प्रकारचं पाठबळ त्यांना मिळत आहे आणि त्यांची ही समाजसेवेची वाटचाल, पक्षाचं पाठबळ, यातून नक्कीच दिघ्याचा विकास होईल, याबद्दल काय सांगाल? नक्कीच संतोष हा दिघ्याचे विषय घेऊन नेहमीच आग्रही असतो। लोकोपयोगी जे विषय आहेत ते घेऊन नेहमीच तो निवेदन देऊन
इकडच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देत असतो. मात्र काही वेळेस काही विषय असे असतात की ते अधिकारी माहीत नाही सवय लागली की काय झाले त्या कारणाने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तर त्या गोष्टीला घेऊन त्याचा पाठपुरावा करून त्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असे काही आमचे कार्यकर्ते आहेत, त्यातला हा संतोष आहे की जो त्या विषयांना घेऊन त्यांना शेवटपर्यंत ते काम झाल्याशिवाय तो थांबत नाही, अशा प्रकारची भूमिका ठेवतो. आणि अशा लोकांची ही टीम आता तयार होत चालली. जसे आता इथं हा संतोष केदारे आहे, तसेच ऐरोलीमध्ये आपले सूर्यवंशी सर काम करतात, तसेच तुर्व्यामध्ये असलम कुरेशी काम करतात, असेच बऱ्याच, तसेच कोपरखेरण्यामध्ये अभिषेक पांडे म्हणून आपल्या आम आदमीच्या पार्टीतर्फे असे विषय घेऊन प्रत्येक वेळेस तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्या विषयांवरती काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करतात. तर अशा परिस्थितीमध्ये काही वेळेस अशी परिस्थिती पण येतात की ज्यावेळेस त्याला उपोषण किंवा आंदोलन करावे लागतात. तर त्याच स्वरूपात काल संतोषने या दिघ्याच्या विषयांना घेऊन इथल्या या विभागासमोर एच विभागासमोर आंदोलन केलं. त्याचा परिणाम म्हणून आज परिणाम बोलता येईल किंवा त्याचा एक इम्पॅक्ट बोलता येईल की आज एक मीटिंग ठेवली अधिकाऱ्यांनी, सर्व अधिकाऱ्यांना घेऊन बरोबर, आणि या विषयांवरती तातडीने काम करण्यात येईल पुढच्या 15 दिवसात. जे काही म्हणजे अतिउपयोगी जे गोष्टी आहेत, जे कामं आहेत, त्याच्या 15 दिवसाचं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आणि त्याच्यानंतर बरेचसे काही असे विषय आहेत जे मेन रोडचे मोठे काम आहेत, त्याच्यासाठी त्यांनी वेळ घेतलेला आहे. तर अशा ह्याच्यात जर काही गोष्टी जर तात्काळ ह्याच्यात झाले नाही तर त्याच्यावरती पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा पवित्रा आपल्या आम आदमी पार्टीतर्फे संतोष केदार यांनी घेतलेला आहे. तर याच्या पुढे अशी प्रत्येक ठिकाणी जर अधिकारी वर्ग किंवा आपले जे काही महानगरपालिका जे विलंब करत असेल तर अशा ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्यांना त्या कामाची तीव्रता जाणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या ठिकाणी बघितलं जे चर्चासत्रामध्ये ज्या वाटाघाटी घडल्या, अधिकाऱ्यांनी सक्षमपणे सांगितलं की आम्ही शासनाचा पगार घेतो, आम्ही जनतेसाठी आहोत आणि जनतेसाठीच काम करणार, अशा प्रकारचं ह्या चर्चासत्रामध्ये निघालेलं अनुकूलता आणि जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लागणार आहेत. अधिकाऱ्यांनी सक्षमता दर्शवली आहे आणि लवकरात लवकर हे कामं होतील. आपच्या वतीनं संतोष केदारांची जी महत्त्वपूर्ण जी कामं आहेत, अधिकाऱ्यांनी पण ते अतिशय महत्त्वपूर्ण त्याला पाठबळ दर्शवलेलं आहे आणि ही कामं मार्गी लागतील आणि दिघ्यामध्ये जनतेचा प्रश्न नक्कीच सुटेल. काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आप नवी मुंबई. वास्तविक संतोष केदार हे जिल्हाध्यक्ष, युवा जिल्हाध्यक्ष हे धडाडीने मूलभूत गरजा ज्या जनतेच्या असतात त्यासाठी धडपडत असतात. आणि त्यांनी गेल्या 8 महिन्यापासून ज्या विविध समस्यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या त्याबाबत नगरपालिकेचे अधिकारी किंवा संबंधित स्थापत्य विभागाचे अधिकारी हे फारसे लक्ष देत नसल्याचे त्यांची धारणा झाल्या कारणाने त्यांनी कालचं मुंडनाचा जो कार्यक्रम केला त्याचा एक आपल्याला एक आज सकारात्मक आम्हाला एक आज उत्तर मिळालेलं आहे. आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी प्रलंबित होत्या त्या तक्रारी आज चर्चातून ते मार्गी लागणार अशा प्रकारची एक समर्पित चर्चा झालेली आहे. अशा प्रकारे जर आमच्या काही मागण्या किंवा मूलभूत गरजा जर नगरपालिका करत नसतील तर आम्हाला आमचे जिल्हाध्यक्ष दिनेश दादा ठाकूर आणि नवी मुंबईचे युवा अध्यक्ष संतोष केदारे आणि आम्ही कार्यकर्ते असे तीव्र आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहिलं का संतोष केदारे यांनी सांगितलंय की जी कामं झाली त्याचं अभिनंदनच आहे, परंतु जे प्रलंबित आहे ते मार्गी लावावीत आणि अत्यावश्यक जी कामं आहेत त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. नको असलेली कामे टाळावीत आणि जनतेचा पैसा हा योग्य मार्गी लागला पाहिजे. ज्या कामं झाली त्यांचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे आणि जे कामं प्रलंबित त्याला प्राधान्याने जनतेच्या हिताची जी कामं आहेत त्याला प्राधान्य द्यावं, अशा प्रकारचं त्यांचं नियोजन भविष्यात दिघाकरांना आणि जनतेसाठी नक्कीच चांगलं राहील आणि दिघा जनता ही आरोग्यमय आणि सुंदर दिघा असं आपल्याला पाहायला मिळेल.